तर आपण आता मॅथ्स 2चा जो काही फर्स्ट चॅप्टर आहे त्याचं नाव आहे सिमिलॅरिटी. त्याच्यासाठी आपण स्टार्ट करतोय. बरेच दिवस मॅथ्स 2चे जे काही व्हिडिओज आहेत ते आता आपण रेकॉर्ड आणि अपलोड करतोय. तर इथे जो काही पहिला सिमिलॅरिटीवरचा जो काही टॉपिक आहे त्याचा फर्स्ट टॉपिक जो आहे तो आहे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. मग इथे मी काय केलंय, इथे कोणतेही दोन ट्रायंगल्स ड्रॉ केले. ओके, जो काही फर्स्ट ट्रायंगल आहे तो ट्रायंगल आहे ए बी सी आणि सेकंड जो काही ट्रायंगल आहे पी क्यू आर. ओके, मग तसं जर बघायला गेलं तर हा जो काय आहे त्याला आपण थेरम 1 म्हणू शकतो किंवा ह्या स्टेटमेंटवर आपण हे जे काही त्यांनी विचारलंय ते प्रूव्ह करू शकतो. म्हणून मी बेसिकली याला जे काही म्हणणार आहे त्याला म्हणणार आहे थेरम 1. थेरम 1. मग आता थेरम मध्ये काय म्हटलंय, त्यांनी असं म्हटलंय रेशोज ऑफ एरियाज. काय म्हटले त्यांनी? एरियाज. मग इथे जो काय फर्स्ट ट्रायंगल जो आहे कोणता आहे, ट्रायंगल एबीसी, त्याचा जर एरिया काढायचा झाला तर कसं म्हणणार आपण? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी जर काढायचं असेल तर आपण कसं लिहितो? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. मग कोणत्याही ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे? 1/2 इंटू बेस इंटू आहे. बरोबर आहे. आतापर्यंत आपण बघितलंय का कोणत्याही एरियाचा ट्रायंगलचा जो काही एरिया असतो त्याचा फॉर्म्युला काय आहे? हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग आपण जर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल ए बी सी इथे जर बघितला तर जो काही तुम्हाला दिसेल हा बी सी जो काय आहे तो काय आहे? बेस. कारण ही जी काही हाईट आहे ती कशी आहे? बेसला परपेंडिक्युलर. मग जिथे ही हाईट परपेंडिक्युलर असेल किंवा ज्या साईडला ती परपेंडिक्युलर असेल त्या साईडला काय अज्युम करायचा किंवा काय कन्सिडर करतो आपण? बेस. मग इथे काय लिहिणार आपण? 1/2 इंटू, जर पहिल्या ट्रायंगल मध्ये बघितलं तर बेस काय आहे? बी सी. आणि जी काही परपेंडिक्युलर असते इथे परपेंडिक्युलर काय आहे? एडी, ती असते त्या ट्रायंगलची. ओके, मग अशा प्रकारे आपण एरिया ऑफ ट्रायंगल काय केला? फाइंड आउट. क्लियर? ओके, नाउ in second diagram area of triangle PQR. again area of triangle PQR, again same formula, half into base into height. ओके, मग इथे अगेन जर बघितलं हाफ इंटू, जर इथे आपण बेस बघितला तर इथे जर बेस बघायला गेलो तर काय आहे? बेस क्यू आर. बेस काय आहे? क्यू आर. आणि ही जी काही परपेंडिक्युलर आहे तिला आपण हाईट म्हणतो, ती आहे पी एस. म्हणून क्यू आर इंटू पी एस. ओके, दिस इज युअर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. मग आपल्याला इथे इक्वेशन नंबर 2. मग ह्या स्टेटमेंट मध्ये काय विचारलं त्यांनी? रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. म्हणजे तुम्हाला जो काही रेशो घ्यायचा आहे तो कशाचा रेशो घ्यायचा आहे? एरियाचा. कशाचा? एरियाचा ऑफ टू ट्रायंगल. हे जे काही दोन ट्रायंगल आहेत त्यांच्या एरियाचा रेशो. मग इथे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आहे आणि इथे आहे एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. ह्या दोघांचा काय घ्यायचे? रेशो. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. म्हणजे काय? as per statement area of triangle ABC and area of triangle PQR. ओके, जे काही स्टेटमेंट दिलंय रेशो बघा, इथे घेतलंय रेशो बघा, फर्स्ट क्वांटिटी अपॉन सेकंड क्वांटिटी, त्यालाच काय म्हणतो आपण? रेशोज. मग रेशोज कोणाचे सांगितले? एरियाज ऑफ टू ट्रायंगल. मग फर्स्ट ट्रायंगल आहे त्याचा एरिया हा आहे. ओके, आणि सेकंड ट्रायंगल आहे त्याचा एरिया काय आहे? दिस. मग त्या दोघांचा काय घ्यायचे आपल्याला? रेशोज.
मग अशा प्रकारे जर घेतला तर काय करता येईल बघा बरं. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय आहे, हाफ BC इंटू AD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हाफ QR इंटू PS. म्हणजे इथे जर बघायला गेलो तर हा हाफ आणि हा हाफ काय होईल, कॅन्सल. ओके, म्हणजे राहील काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. करेक्ट. नेक्स्ट इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. मग अशा प्रकारे हे स्टेटमेंट आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह दॅट करायचंय. मग बघा बरं आता फर्स्ट स्टेटमेंट किंवा थेरम मध्ये काय म्हटलंय, ज्यावेळेस तुम्ही थेरम सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला स्टेटमेंट गिवन असेल, लक्षात ठेवा. मग काय म्हटलंय, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. बरोबर, रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. मग कोणाचा रेशो सांगितलाय, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. मग टू ट्रायंगल्स कोणते आहेत, ट्रायंगल ABC त्याचा एरिया, ट्रायंगल PQR त्याचा एरिया, म्हणजे ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. म्हणून मी लिहिलाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, बघा लक्षात, इज इक्वल टू काय म्हटलंय, इज इक्वल टू द रेशो. अगेन काय म्हटलंय, इज इक्वल टू रेशो. म्हणून ही लाईन आपण घेतली, इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजेच काय, गुणाकार. इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेसिस. प्रोडक्ट ऑफ बेसिस. ओके, मग इथे बघा इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेसिस. प्रोडक्ट ऑफ बेसिस. मग इथे जर बघितला BC तर BC कोणाचा बेस आहे, हा काय आहे, बेस. ओके ओके, AD बघा रेशो, आणि हा जो काय आहे हा काय आहे, QR. मग QR कोणाचा बेस आहे, ट्रायंगल PQR चा. पण त्यांनी म्हटलंय द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ दियर बेसेस. BC कोणाचा बेस आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. QR कोणाचा बेस आहे, PQR. अँड दियर करस्पॉन्डिंग हाइट्स. मग इथे जर बघायला गेलो तर AD हाइट आहे. ओके, म्हणून इथे बघा इंटू AD अपॉन PS. अपॉन PS. PS सुद्धा काय आहे, हाइट. अशा प्रकारे हे स्टेटमेंट आपल्याला काय करायचे, प्रूव्ह करायचे. नाउ आता ज्यावेळेस आपण थेरम प्रूव्ह करणार त्यावेळेस लक्षात काय ठेवायचे, तीन गोष्टी. एक म्हणजे फर्स्ट गिवन, प्रूव्ह आणि प्रूफ. मग गिवन मध्ये काय लिहायचं तर बघा, हा जो काही ट्रायंगल ABC आहे यामध्ये काय दिसते आपल्याला, इन ट्रायंगल ABC BC इज बेस. BC इज बेस अँड AD इज परपेंडिक्युलर हाइट. मग इथे आपण असे म्हणू शकतो ही जी काही साइड आहे BC किंवा सेगमेंट BC is perpendicular to the AD or AD is perpendicular to the BC. म्हणजे गिवन मध्ये तुम्हाला जे काही डायग्राम वरून लिहिता येईल किंवा डायग्राम मध्ये जे काही दिसत असेल ते लिहू शकतो. म्हणून फर्स्ट इन ट्रायंगल ABC, in triangle ABC BC is base and AD is the height, or segment AD is perpendicular to the segment or side BC. Okay, थोडं लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट इन ट्रायंगल PQR. इन ट्रायंगल PQR. मग ट्रायंगल PQR मध्ये जर बघितला तर PS is perpendicular to the QR. PS और segment PS perpendicular to the segment QR. आणि इथे जर पॉइंट्स बघितले तर पॉइंट वर्टेक्स जे काही आहेत B, D and C हे कसे आहेत, कोलिनियर. इथे सुद्धा Q, S, R हे कसे आहेत, कोलिनियर. म्हणून आपण लिहू शकतो therefore B, D
C and QSR. ओके, मग आता जो काही सेकंड आहे तो आहे प्रूफ. ओके, मग आपल्याला प्रूफ काय करायचं, तर आपल्याला हे जे काही गिवन स्टेटमेंट आहे ते प्रूफ मध्ये काय करायचे, लिहायचे. मग इथे काय म्हटलंय, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. म्हणजे इथे लिहायचं आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू काय, इक्वल टू रेशो, अगेन रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेसिस, रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेसिस. ओके, and their corresponding height. ओके, म्हणजे काय, BC into AD. ओके, and QR into PS. ओके, हे काय करायचं आपल्याला, प्रूव्ह करायचं. नाउ नेक्स्ट गिवन प्रूफ आणि थर्ड वन इज द प्रूफ. ओके, मग प्रूफ लिहिताना काय लक्षात ठेवायचे, जे काय आपण गिवन मध्ये लिहितो ना ते ॲज इट इज इथे लिहायचे. सो इन ट्रायंगल ABC AD is perpendicular to BC and in triangle PQR PS perpendicular to QR. Okay, now in triangle ABC area of triangle ABC, मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, मग इथे जर बघायला गेलो तर हा जो काय आहे, हा काय आहे बेस, आणि ही जी काही परपेंडिक्युलर आहे त्याला आपण म्हणतो हाईट. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equals to half into base BC into height AD. Okay, this is your one equation number first. Now in next, in triangle PQR, area of triangle PQR, again half base into, okay, half into QR into here. This is your equation number second. Now if we divide equation 1 and by equation 2, therefore taking ratios of area of two triangle, therefore area of triangle ABC रेशो घेतोय म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQ is equals to half BC into AD upon half into QR into PS. मग हाफ ऑफ गेट कॅन्सल, म्हणजे आन्सर काय राहील, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD इज इक्वल टू QR इंटू PS. मग जर इथे आणि इथे जर आपण बघितलं तर जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते आपण काय केलंय, प्रूव्ह. ओके, हेन्स इट इज प्रूव्ह. ओके, अशा प्रकारे आपण थेरम सॉल्व्ह करू शकतो. ओके,
तर आपण आता इथे जर बघितलं तर हा ट्रायंगल नंबर फर्स्ट आहे, हा ट्रायंगल नंबर सेकंड, कारण आपण 2 ट्रायंगल्स घेतले. हा फर्स्ट आहे म्हणून याला 1 नंबर आणि हा सेकंड आहे म्हणून याला देतो नंबर 2. मग असे नंबर का, तर इथे जर बघितला बेस हा जो काय आहे तो फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे म्हणून, आणि बेस कशाने डिनोट करतो बाय आपण बी, फर्स्ट टाइम फर्स्ट. क्लियर? फर्स्ट ट्रायंगलचा बेस काय दाखवला आपण B1. ओके, दिस इज युअर अनदर ट्रायंगल हॅव्हिंग बेस QR. मग इथे बेस काय आहे QR. मग सेकंड ट्रायंगल आहे म्हणून इथे बेस काय करणार आपण B2. क्लियर? नाउ नेक्स्ट. आता इथे जर बघितला ADG काय आहे ती परपेंडिक्युलर आहे कोणाला, सेगमेंट BC ला किंवा साइड BC ला. मग तसं बघायला गेलो तर ही ट्रायंगलची फर्स्ट साइड आहे, फर्स्ट हाईट आहे म्हणून याला नाव देऊ आपण H1. क्लियर? फर्स्ट ट्रायंगल साठी B1 H1 आणि सेकंड ट्रायंगल साठी हे जी काय आहे हे काय असणार H2. क्लियर? मग फर्स्ट ट्रायंगलचा जो काही एरिया असेल, फर्स्ट ट्रायंगलचा काय असेल जो काही एरिया असेल तो काय कन्सिडर करतो आपण A1 आणि सेकंड ट्रायंगलचा जो काही एरिया आहे तो काय असेल A2. क्लियर? मग आता इथे जर बघितलं आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे ह्या फर्स्ट ट्रायंगलचा काय आहे एरिया, त्याला काय कन्सिडर केलं A1, म्हणजे इथे काय येणार A1. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा जो काय सेकंड ट्रायंगल आहे त्याचा एरिया काय आहे A2 is equal to BC is the base of first triangle B1 into AD. AD is the height of first triangle H1. Next QR. QR is the base of first triangle. Okay, B2 into आणि इथे जर बघितला PS काय आहे हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. म्हणजे आपल्याला हे जे काय भेटणार आहे ते न्यू इक्वेशन भेटणार आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करू त्यावेळेस तुम्हाला हा लक्षात असला पाहिजे. ओके, आणि तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे जरी हा ट्रायंगल त्यांनी रोटेट केला किंवा डायग्राम कशाही दिल्या तरी तुम्हाला बेस आणि हाईट हे ओळखता आलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण थेरम सॉल्व्ह करू शकता. आणि लक्षात काय ठेवायचं आहे, ratios of areas of two triangle is A1 upon A2 is equal